नमस्कार सगळ्यांना, मी अक्षय पाटील तुमच्यासाठी घेऊन आलोय थेअरी ऑफ स्ट्रक्चरचा कंप्लीट सिलेबस, जो की आपण यूट्यूबवर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये कंप्लीट करणार आहे। सेम कोर्स आपल्या वेबसाईटवर लाईव्ह फॉर्मॅटमध्ये तुम्हाला बघायला भेटेल। आपल्या वेबसाईटचं नाव आहे apengineering.graphy.com। वेबसाईटची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे मित्रांनो। सिमिलर आपल्या मोबाईल ॲप्लिकेशनची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। वेबसाईटला कसं हँडल करायचं याची 15 मिनिटाची व्हिडिओ तुम्हाला आपल्या प्रत्येक प्लेलिस्टमध्ये दिसेल आपल्या यूट्यूब चॅनलवर। नक्की त्याला फॉलो करा मित्रांनो। तुम्हाला MPSC मेन्सच्या रिलेटेड फ्री मटेरियल डाउनलोड करता येईल। त्याच्यानंतर प्रिलिम्ससाठी जर करंट अफेअर रिलेटेड तुम्हाला गोष्टी पाहिजे असतील 2023च्या 2024च्या किंवा पुढच्या कोणत्याही MPSCसाठी प्रिलिम्ससाठी करंट अफेअर्ससाठी जर तुम्हाला काही नोट्स पाहिजे असतील तर त्याही आपल्या टेलिग्राम ग्रुपवर अवेलेबल आहे मित्रांनो। टेलिग्राम ग्रुपची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, नक्की तो जॉईन करा, तुम्हाला नक्की फायदा होईल। सगळं तुमच्यासाठी चाललंय मित्रांनो। थेअरी ऑफ स्ट्रक्चर कंप्लीट करून घेणार आहे मी तुमच्याकडून बेसिक टू प्रो लेवल। मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला MPSC 2011ला विचारलेला PYQ मी घेतला, तिथेच तुम्हाला सांगितलं होतं की पुढच्या लेक्चरमध्ये आपण SS भाविकट्टी सरांचं जे रेफरन्स बुक आहे त्याच्यामधला एक जरा वेगळा वाटला मला हा न्यूमरिकल। मला वेगळा वाटलं इन द सेन्स की मुलं याच्यामध्ये कन्फ्यूज होतील किंवा थोडंसं सिली मिस्टेक करू शकतात, म्हणून मी हा न्यूमरिकल तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे, ज्याच्यामध्ये दोन्ही साईडला ओव्हरहँग स्पॅन आहे। काय दोन्ही साईडला ओव्हरहँग स्पॅन आहे। सोपा क्वेश्चन आहे पण कन्फ्युजन होऊ शकतं, म्हणून तुमच्यासाठी घेऊन आलोय। तो आपण आता सॉल्व करू। बघा, अतिशय सोपा क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला आणि तोच आपल्याला सॉल्व करायचा आहे। फक्त ओव्हरहँग स्पॅन दिलंय तर मित्रांनो, याच्या अगोदरचं तुम्ही जर आपलं 3 मोमेंट थेरम किंवा क्लॅप्रियॉन्स थेरमच्या कन्सेप्टचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो बघा। तुमच्या समोर थेअरी ऑफ स्ट्रक्चरच्या नोट्स पाहिजे, ज्या नोट्स आपल्या वेबसाईटवर तुम्हाला भेटतील। वेबसाईटवर ह्या थेअरी ऑफ स्ट्रक्चरच्या फ्री कोर्सला एनरोल करा, तिथे तुम्हाला आपल्या कंप्लीट नोट्स भेटतील, त्याच्या प्रिंट काढा। त्याच्या बाहेर थेअरी ऑफ स्ट्रक्चरच्या तुम्हाला ह्या महाराष्ट्रातल्या कोणत्याच नोट्स फॉलो करायची गरज नाही, याची मी तुम्हाला गॅरंटी देतो। प्रत्येक टॉपिकवर डिटेल स्टेप्स, प्रत्येक मेथडच्या स्टेप्स आणि त्याच्या रिलेटेड 5 ते 6 न्यूमरिकल त्या नोट्समध्ये तुम्हाला होऊन जातील। कंप्लीट 20 मार्क तुमच्या कंप्लीट करणाऱ्या त्या नोट्सचे नक्कीच त्या डाउनलोड करून प्रिंट काढा मित्रांनो, तुम्हाला फायदा होईल। स्वतः हँड रिटन मी त्या नोट्स काढलेल्या आहे, मीच त्या स्वतः लिहिलेल्या आहे, माझ्याच नोट्स आहे, नक्कीच त्यांचा तुम्हाला फायदा होईल। लेक्चर बघत असताना नोट्स तुमच्या समोर पाहिजे, ह्या क्लॅप्रियॉन्स थेरमच्या स्टेप्स तुमच्या समोर पाहिजे किंवा तुमच्या डोक्यात पाहिजे, आणि सर्वात महत्त्वाचं कॅल्क्युलेटर पाहिजे। ओके, चला लक्ष द्या। आता आपल्याला दोन्ही साईडला ओव्हरहँग स्पॅन दिले। सध्या पुरता मी काय करतो, ओव्हरहँग स्पॅन नाहीच आहे असं ॲज्युम करतो आणि नॉर्मल वेने सॉल्व करायचा प्रयत्न करतो। ओव्हरहँग स्पॅन असं पण मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा पण ओव्हरहँग स्पॅन असतो आणि त्याच्यावर मुवमेंट त्याच्यावर लोडिंग असते तर आपण त्या स्पॅनला एवढं महत्त्व देत नाही। का महत्त्व देत नाही? कारण की त्या स्पॅनला कॅन्सल करून त्या लोडिंगमुळे तयार होणारी मूवमेंट, कॅन्टिलिव्हरची मूवमेंट आपण त्या सपोर्टवर अप्लाय करू शकतो। सिमिलर वेमध्ये या लोडिंगमुळे तयार होणारी मूवमेंट मी या A सपोर्ट B सपोर्टवर अप्लाय करू शकतो आणि तो स्पॅन कॅन्सल करू शकतो। एवढं फ्रीडम ओव्हरहँगच्या केसमध्ये माझ्याकडे असतं आणि तुमच्याकडे पण असायला पाहिजे, म्हणून त्याची चिंता करायची नाही। जरी तुम्हाला पेपरला आलं की अरे आपण असा तर प्रॉब्लेमच सॉल्व केला नाही आणि अचानक ओव्हरहँग येऊन गेला, मग 3 मोमेंट थेरम कशी अप्लाय करायची, चिंता करायची गरज नाही मित्रांनो। व्हेन आय एम हिअर। चला लक्ष द्या। आता हे 2 स्पॅन आपल्याकडे नाहीच आहे सध्या पुरता, आपण ॲज्युम करू। EF पण नाहीये माझ्याकडे आणि AB पण नाहीये, सरळ माझ्याकडे कोणते कोणते स्पॅन आहे, B C D E। ओके, एवढे स्पॅन आहे, एवढे सपोर्ट आहे। चला लक्ष द्या। मग 3 मोमेंट थेरमची सर्वात पहिली स्टेप काय असते आपल्याला तुम्हाला माहिती आहे, मी लिहून दिली। काय? कन्सिडर बीम ॲज ए सिम्पली सपोर्टेड, जो की तो आहे, अँड ड्रॉ मॅक्झिमम BMD, त्यालाच तुम्ही काय म्हणतात, म्यू डायग्राम। ओके, या बीमला सिम्पली सपोर्टेड ॲज्युम करायचं आणि त्याची म्यू डायग्राम ड्रॉ करायची। ओके, मी आता काय केलंय, हे 2 स्पॅन माझ्याकडे नाहीच आहे असं ॲज्युम केलेलं आहे आणि उरलेल्या स्पॅनची मी आता बेंडिंग मोमेंट डायग्राम ड्रॉ करतोय, ज्याला की मी म्यू डायग्राम म्हणणार। म्हणजे ते 2 स्पॅन नसल्यामुळे माझ्याकडे इथे सपोर्ट येतो B, इकडे सपोर्ट येतो C, इकडे येतो D आणि इकडे येतो E। ओके, मग आता
B2C सपोर्ट माझा UDL आहे. UDL साठी माझ्याकडे पॅराबोला येणार आहे. फक्त त्याची व्हॅल्यू काय येणार आहे, WL²/8 मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट पॅराबोलाच्या केसमध्ये. मग सांगा WL²/8 केल्यावर तुमचा आन्सर किती येतो, 45 येतं का चेक करा. 45 किलोन्यूटन डॉट मीटर येतं का चेक करा मित्रांनो. कॅल्क्युलेटर घेऊन तुम्हाला सगळ्या गोष्टी चेक करायच्या आहे. ओके, लक्ष द्या. W किती आपल्याकडे, तुमच्याकडे 40. त्याच्यानंतर L किती आहे, 3, त्याचा स्क्वेअर डिवायडेड बाय 8. तुम्हाला 45 आलं. त्याच्यानंतर सिमेट्रिकल स्पॅन असल्यामुळे WL बाय बोला, WL बाय MPSC 2023 ला एक्झाम दिलेले पोरं, WL/4 60 × 6 डिवायडेड बाय 4. याचं उत्तर तुमचं 90 आलं का चेक करा. सिमेट्रिकल लोडिंग असल्यामुळे इथं 90 उत्तर येतं. म्हणजे याच्या थोडंसं वरती जाणार, जास्तच वरती झालं. याच्या थोडंसं वरती ऑलमोस्ट डबल काढायचा प्रयत्न करायचा नाही, तर जागा नाही म्हणून तुम्ही तसं पेपरला काढू शकता. 90 किलोन्यूटन डॉट मीटर. त्याच्यानंतर हा पण सिमेट्रिकल स्पॅन आहे, म्हणजे याचं पण WL/4 येणार. 80 × 4 डिवायडेड बाय 4 म्हणजे तुमचं आन्सर 80 आलं. याच्या थोडंसं खाली येणार कुठेतरी आणि सिमेट्रिकल आपल्याला दाखवावं लागेल. 80 किलोन्यूटन डॉट मीटर. याला L1 म्हणू, याला L2 म्हणू, याला L3 म्हणू. यांचे स्पॅन आपल्याला देऊन द्यावं लागतील मित्रांनो. L1 किती आहे, 3 मीटर. L2 किती आहे, 6 मीटर. आणि L3 किती आहे, 4 मीटर. ओके, सध्या पुरता इथं जे कॅन्सल केलेले स्पॅन आहे ते मी तुम्हाला डॉटेडमध्ये दाखवतो. ते आहे पण आपण त्याला जास्त महत्त्व देत नाही आहे. इथे हा F वाला स्पॅन आहे आणि हा इकडे A वाला स्पॅन आहे. त्याला महत्त्व देत नाही आहे पण ते आहे. ओके, चला लक्ष द्या. याला मी काय म्हणणार, म्यू डायग्राम म्हणणार. म्यू डायग्राम म्हणणार. अतिशय सोपं आहे मित्रांनो. याला फर्स्ट नाव देतो, याला सेकंड म्हणतो, याला थर्ड म्हणतो. इथपर्यंत क्लिअर आहे का मला सांगा. आता याचा काहीतरी A1 येईल, X1 येईल. याचा काहीतरी A2 येईल, X2 येईल. याचा काहीतरी A3 येईल, X3 येईल. बरोबर, मला तेच मला काढायचे. मग A1 म्हणजे पॅराबोला. पॅराबोलाची एरिया काय येतो, 2/3. बेस किती आहे, 3. हाईट किती आहे, 45. 3 गेला 25 दुने 90 किलोन्यूटन डॉट मीटर स्क्वेअर. एक्स बार मी अजून काढत नाही का, त्याच्या मागचं तुमचं कारण तुम्हाला मागच्या न्यूमरिकलमध्ये मी सांगितलंय. सध्या पुरता A1 A2 A3 काढून घेतो. ट्रायंगल असल्यामुळे 1/2 बेस किती आहे, 6. हाईट किती आहे, 90. ओके, 9×3 = 27. आय थिंक 270 किलोन्यूटन डॉट मीटर स्क्वेअर असेल. आणि A3 परत एकदा ट्रायंगल आला. 1/2 बेस तुमचा 4. हाईट तुमची 80. 2 दुने 4 8 दुने 16 160 किलोन्यूटन डॉट मीटर स्क्वेअर आलं. कॅल्सीवर चेक करा. माझ्या ज्या व्हॅल्यूज आहे त्या कॅल्सीवर चेक करा. ओके, 90 270 आणि 160 बरोबर आहे का बघा, चेक करा. ओके, इथपर्यंत बरोबर आहे. एक्स बार मी क्लॅपेरॉन्स थेरम अप्लाय करताना तुम्हाला तिथेच डायरेक्ट ड्रॉ करून देईल. आता सध्या इथे कन्फ्युजन तुमचं करत नाही. आता पहिली स्टेप झाल्यानंतर मित्रांनो सेकंड स्टेप अतिशय सोपी आहे. अप्लाय 3 मोमेंट थिअरम. ओके, आता 3 मोमेंट थिअरम अप्लाय करताना तुम्हाला एक रूल माहिती आहे. प्रत्येक 3 सपोर्टच्या सिक्वेन्शियली तुम्हाला अप्लाय करत जायचं आहे. मग मी हा स्पॅनच कॅन्सल केलेला आहे AB आणि EF. त्याच्यामुळे त्याचा काही संबंध येतच नाही. तो डमी स्पॅन नाही आहे मित्रांनो. डमी स्पॅन कोणता असतो, फिक्स सपोर्ट असेल तर डमी स्पॅन. दिलेल्या डायग्राममध्ये कोणताही फिक्स सपोर्ट नाहीये म्हणून आगाऊपणा करायचा नाही. त्याला डमी स्पॅन कन्सिडर करायचं नाही. तो डमी स्पॅन नाहीये, तो स्पॅनच आपण कॅन्सल केलाय. त्याची आपण मुवमेंट तयार करून घेऊ नंतर जेव्हा आपल्याला लागेल तेव्हा. ओके, आता लक्ष द्या. मग आता हा जर नाहीये तर आपल्याला उरलं काय, पहिले अप्लाय 3 मोमेंट थेरम फॉर BCD. मग इथं मी लिहितो फॉर BCD. मग BCD साठी ज्या डायग्राम आहे त्या मी सध्या पुरता रफ मध्ये इथं काढून घेतो, कारण की मला काय काढायचं आहे, एक्स बार काढायचं आहे. ओके, इथे व्हॅल्यू किती तुमची 3 मीटर, इथे व्हॅल्यू किती तुमची 6 मीटर. B, C आणि D. आता पहिल्या डायग्रामसाठी X1 मला काढावं लागेल. तर नियरेस्ट सपोर्ट म्हणजे पहिल्या डायग्रामचा इकडून येणार B पासून तो की 3/2 येणार. सिमेट्रिकल फिगर असल्यामुळे L/2
आणि ही पण ट्रायंगल सिमेट्रिकल असल्यामुळे याचा पण तुम्हाला x2 बार किती येतो, हा x1 येईल, हा x2 येईल, याचा पण x2 6/2 येतो म्हणजे 3 मीटरवर येतो आणि इथे 1.5 मीटरवर येतो. म्हणजे x1 तुमचा आला L1/2 म्हणजे 1.5 मीटर आणि x2 तुमचा आला L2/2 म्हणजे 3 मीटर. इथपर्यंत क्लिअर आहे का मला सांगा? इथपर्यंत कोणाला डाऊट आहे का? जर इथपर्यंत कोणाला डाऊट नसेल मित्रांनो तर आपण 3 मोमेंट थेरम अप्लाय करायला मोकळं. मग काय येणार, MB_L1 प्लस 2MC_L1 प्लस L2 प्लस MD_L2 इज इक्वल टू बोला -6A1x1 अपॉन L1 प्लस 6A2x2 अपॉन L2. ओके, मग आता लक्ष द्या, अजून एक सर तुम्ही काहीतरी राहून जात आहे तुमच्याकडून, तर ते राहून नाही जाते मित्रांनो. भरपूर जण त्याला मॉडिफाईड 3 मोमेंट थेरम म्हणतात किंवा मॉडिफाईड क्लॅप्रियॉन्स थेरम म्हणतात, पण असं नाही आहे. एवढं काही सेपरेट लक्षात ठेवायची गरज नाही. जेव्हा केव्हा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया प्रत्येकाचे वेगळे दिलेले असतील ना, तर जिथं जिथं लेंथ येईल ना त्या पूर्ण टर्मला त्या स्पॅनच्या त्या रिलेटेड स्पॅनच्या मोमेंट ऑफ इनर्शियाने डिवाइड करायचं, एवढं लक्षात ठेवायचं. मग L1 ला मोमेंट ऑफ इनर्शिया काय दिसतोय तुम्हाला, I दिसतोय, B to C ला I दिसतोय, म्हणजे याला डिवाइड बाय I करायचं. एवढं सोपं आहे, स्पेशली लक्षात ठेवायची गरज नाही. याला डिवाइड बाय I करायचं, याला डिवाइड बाय I करायचं. L2 ला किती आता, L2 साठी 2I म्हणजे याला डिवाइड बाय 2I करायचं. L2 साठी परत एकदा काय 2I, याला इकडे I आणि याला इकडे 2I. ओके, डिवाइड करून झाला असेल तर आता व्हॅल्यू पुट करायची आहे मित्रांनो. MB सध्या पुरता मला माहिती नाही म्हणून मी त्याला तसंच ठेवतो. L1 माझ्याकडे किती आहे 3 म्हणजे 3L1 नाही 3MB. आता I मी कॉमन काढतो, प्रत्येक याच्यात I बघा, याच्यात I आहे, याच्यात I आहे, याच्यात I आणि याच्यात I, म्हणजे मी इथं I कॉमन काढतो, 1/I कॉमन काढतो, जो नंतर कॅन्सल होणार आहे त्याचं टेन्शन नका घेऊ. प्लस L1 प्लस L2. आता L1 किती आहे 3, L2 किती आहे 6, पण 6 डिवायडेड बाय 2 म्हणजे 3 येणार बघा. L1 3 आहे, L2 6 आहे, 6/2 परत एकदा 3 होणार, 3 आणि 3 6 होणार आणि 6 दुने 12 होणार म्हणजे 12MC प्लस परत एकदा 6 डिवायडेड बाय 2 3 होणार, 3MD इज इक्वल टू -1/I ब्रॅकेटमध्ये व्हॅल्यू टाका 6 × A1 6 × A1 6 × 90 × x1. x1 किती काढला तुम्ही 1.5 होल डिवायडेड बाय L1 किती तुमचा 3 प्लस 6 × A2 A2 किती तुमचा 270 इंटू x2 किती काढला तुम्ही 3 आणि डिवायडेड बाय L2 6 गुणिले 2, कारण की तो 2I चा 2 तसाच राहील, I बाहेर निघाला, 1/I बाहेर निघाला. मग 1/I गेट कॅन्सल. मग आता तुमचं उत्तर काय येईल 3MB प्लस 12MC प्लस 3MD इज इक्वल टू, याचं उत्तर काढा पटकन फास्ट. 6 × 90 × 1.5 डिवायडेड बाय 3, 270 प्लस हा 6 कॅन्सल झाला, 270 गुणिले 3 डिवायडेड बाय 2 405. ओके, म्हणजे 3MB प्लस 12MC प्लस 3MD इज इक्वल टू -270 प्लस 405 675. ओके, आता गंमत काय मित्रांनो, हे फायनल नाहीये. आता मोमेंट ॲट बी आपल्याला माहिती आहे, कारण की हा जर स्पॅन मी कॅन्सल केलेला आहे तर हा स्पॅन कॅन्सल केल्यानंतर माझी इथं एक मोमेंट तयार होणार आहे जी की मला इथे काढावं लागेल. मग बघा मोमेंट ॲट बी इज इक्वल टू, हा स्पॅन जर मी कॅन्सल करतो A to B चा तर 40 UDL ची मोमेंट घ्यावं लागेल. 40 गुणिले 2 गुणिले 2/2 म्हणजे 40 गुणिले 2 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 आणि अँटी क्लॉकवाईज चालली म्हणून मायनस, म्हणजे -80 किलोन्यूटन डॉट मीटर. म्हणजे -80 जर इथं पुट केला MB मध्ये तर 8 त्रिक 24 होतात, -240 प्लस 12MC प्लस 3MD
इज इक्वल टू -675, तो तिकडे जाताना प्लस होईल मित्रांनो, म्हणजे 12mc प्लस 3md इज इक्वल टू -675 प्लस 240, 8 त्रिक 24 होतात, म्हणजे 435. याला इक्वेशन 1 नाव देतो मी. इथपर्यंत कोणाला डाऊट आहे का मला सांगा की सर इथं आम्हाला डाऊट आहे. ओके, बरोबर आहे का? चेक करा, कुठे काय चुकलंय चेक करा. चेक करा. व्हॅल्यू चेक करा मित्रांनो, कुठे गडबड झाली असेल तर कदाचित कॅल्क्युलेशन मध्ये. चेक करा. ओके, इथपर्यंत जर तुम्हाला कळालं असेल मित्रांनो, याला मायनस साईन तसंच कंटिन्यू करावं लागेल, कारण की हा तिकडे जाताना प्लस होईल पण मायनस साईन तसंच येणार आहे. चला, इक्वेशन 1 कळालं असेल तर आपण फॉर आता BCDचं काम संपलंय, BCDचं काम संपलंय. आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला तो जो आपण स्पॅन कॅन्सल केला होता, म्हणजे A to B हा स्पॅनची आपण मोमेंट तयार करून घेतली, ती इथं कशी आली ते तुम्हाला सोप्या पद्धतीने समजलं असेल. नसल समजलं तर परत बॅक जा, परत व्हिडिओ बघा, नक्कीच तुम्हाला कळेल. आणि तरी नसल समजलं तर मुवमेंट कशी घेता याच्यासाठी आपल्या वेबसाईटवर फ्री वेबिनार्स पडलेले मित्रांनो. जुन्या विद्यार्थ्यांसाठी मी वेबिनार्स घेतलेले, त्यांच्यासाठी मी मुवमेंट कशी घेतात किंवा ह्याच सिरीजचं फर्स्ट लेक्चर आहे इंट्रोडक्शनचं, त्याच्यामध्ये सुद्धा मुवमेंट मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितली आहे, ते बघा आणि मग ह्या न्यूमरिकलकडे वळा. ज्यांची मुवमेंट क्लिअर नसेल कशी घेतात त्यांनी मुवमेंट चेक करून घेणार तिथून. ओके, मग आता BCD साठी झालं. आता CDE साठी करूया आपण, फॉर CDE. ओके, मग CDE चे 2 ट्रायंगल तसेच काढून घ्यायचे आपल्याला. आपल्या समजण्यासाठी आपण काढतोय, कारण की आपल्याला त्याचा CG काढायचा आहे. सेकंड डायग्राम, थर्ड डायग्राम, म्हणजे इथून जो येणार तो x2 येणार, इथून जो येणार तो x3 येणार. म्हणजे x1 इज इक्वल टू सिमेट्रिकल ट्रायंगल असल्यामुळे L2 डिवायडेड बाय 2 म्हणजे 6/2 म्हणजे 3 मीटर, आणि सॉरी x2, आणि x3 इज इक्वल टू हा L3 आहे. टोटल L3 आहे, सिमेट्रिकल ट्रायंगल असल्यामुळे L3/2 म्हणजे 4/2 म्हणजे 2 मीटर. CG जर तुम्हाला कळायला असतील तर आपण याच्यासाठी 3 मोमेंट अप्लाय करायला मोकळं. ओके, आता ह्या मोमेंट मला लागतील त्याच्यामुळे मी इथं लिहून घेतो त्यांना. इथं किती आली आहे? 45 आली आहे, याची 90 आली आहे, आणि याची 80 आली आहे. इकडून -80 आणि इकडं -80. ठीक आहे, आता हे पुसून घेऊ, याची काही गरज नाही. आणि हा A3 160 आला आहे आणि तो 270 आला आहे. तिथे 270 तर भेटून जाईल आपल्याला. हा 160. ठीक आहे, एवढं राहू देतो, एरिया मला लागेल, बाकीचं मी इरेज करतो. लक्ष द्या. अतिशय सोपा न्यूमरिकल होता मित्रांनो. फक्त ओव्हरहँग स्पॅनला आल्यावर काय करायचं ही कन्सेप्ट, ही गोष्ट क्लिअर तुमची व्हावी याच्यासाठी मी हा क्वेश्चन कव्हर केला, जो की आपल्या रेफरन्स बुकमध्ये आपल्याला SS भाविकट्टी सरांच्या भेटेल. मग त्याच्यासाठी बोला, पटकन बोला. तुम्हाला पाठ पाहिजे थेरम, सिक्वेन्स तोच राहील, फक्त आता CDE येणार आहे. बघा आता कोणता स्पॅन आहे? L2 आणि L3 आहे, म्हणजे MCL2 प्लस 2MDL2 प्लस L3 प्लस MEL3 इज इक्वल टू मायनस ब्रॅकेटमध्ये 6A2x2 अपॉन L2 प्लस 6A3x3 अपॉन L3. ओके, अतिशय सोपं. आता सर तुम्ही सांगितले की जिथं जिथं लेंथ येईल तिथे तिथं मोमेंट ऑफ इनर्शियाने डिवाइड करायचं. L2चा मोमेंट ऑफ इनर्शिया काय आहे? 2I. L3चा किती आहे? 1.5I. L3चा किती आहे? 1.5I. इकडे 2I. व्यवस्थित मोमेंट ऑफ इनर्शियाने मल्टिप्लाय करायचं आहे 2I, आणि इथे 1.5I. ठीक आहे, मल्टिप्लाय त्याला. मग आता व्हॅल्यू पुट करायच्या. सर MC आपल्याला माहिती नाही, पण L2 आपल्याला माहिती आहे 6 डिवायडेड बाय 2I
ओके, आयला कॉमनच काढून घेतो मी इथे, 1/i ला कॉमनच काढतो, mc इंटू L2 6 डिवायडेड बाय 2 प्लस 2md, आता L2 6/2 प्लस L3 किती तुमचा 4 डिवायडेड बाय 1.5 प्लस me इंटू L3 किती आहे 4 डिवायडेड बाय 1.5 इज इक्वल टू मायनस 6 इंटू A2 किती तुमच्याकडे आता 270, x2 किती आलाय तुमच्याकडे, x2 इथं काढलेला 3 डिवायडेड बाय L2 किती तुमच्याकडे 6 आणि i किती आहे 2i, i तर आपण कॉमनच काढून घेऊ याला पण 1/i मायनसमध्ये. ओके, प्लस 6 इंटू A3 किती आता 160, x3 किती आहे 2 डिवायडेड बाय L3 किती आहे 4 आणि i ची व्हॅल्यू किती होती 1.5. ओके, इथपर्यंत कळालं असेल मित्रांनो. तर i गेट कॅन्सल, 1/i गेला, 1/i गेला. चला मग आता याचंही काम झालंय, यालाही आपण पुसून टाकू. लक्ष द्या. मग आता 6/2 किती येतात मित्रांनो, 6/2 किती येतात 6 डिवायडेड बाय 2 3mc प्लस आता 3 आणि याचं करा 6/2 प्लस 4 डिवायडेड बाय 1.5, 5.67 गुणिले 2 11.33 md प्लस 4 डिवायडेड बाय 1.5 2.67 me इज इक्वल टू, याचा आन्सर काढा मित्रांनो. आता हा 6 गेला, हा 6 गेला, 270 गुणिले 3 डिवायडेड बाय 2 405 मायनस 405 प्लस याचा करा 6 इंटू 160 इंटू 2 डिवायडेड बाय 4 इंटू 1.5 320. ओके, 6 इंटू 160 इंटू 2 डिवायडेड बाय 4 इंटू 1.5 320. ठीक आहे, चालते. मग आता बघा, आता याच्यामध्ये मुद्द्याचं काय मेन राहिलं आपलं me. आता हा स्पॅन आपण कॅन्सल केला होता पण त्याची मुवमेंट तयार करून घेतली होती 40 इंटू 2. मग इथं मी मुवमेंट लिहितो, मुवमेंट ॲट E इज इक्वल टू मायनस 40 इंटू 2 म्हणजे मायनस 80 किलो न्यूटन डॉट मीटर. ही मुवमेंट आपल्याला वरती पुट करावं लागेल आणि मग आन्सर काढावं लागेल 3mc प्लस 11.33 md प्लस आता प्लस मायनस मायनस होणार म्हणजे मायनस 2.67 इंटू 80 मायनस 213.6 इज इक्वल टू, यांची टोटल करा 400 प्लस 5 प्लस 320 म्हणजे मायनस 725. आता हा तिकडे जाताना प्लस होणार मित्रांनो, 3mc प्लस 11.33 md इज इक्वल टू, तिकडे जाताना प्लस झाला म्हणजे मायनस 725 प्लस 213.6. तुमचं उत्तर आलं मायनस 511.4 आणि दिस इज युअर इक्वेशन 2. इथपर्यंत कोणाला डाऊट आहे का मला सांगा. इथपर्यंत जर डाऊट नसेल देन यू आर ऑन राईट ट्रॅक. बरोबर आलं का मला सांगा. इथपर्यंत कोणाला डाऊट आहे का मला सांगा. इथपर्यंत क्लिअर आहे का. ठीक आहे, इथपर्यंत जर क्लिअर असेल तर आपल्याला MPSC आयोगाने कॅल्क्युलेटर यूज करायला लावले आणि हे यूज करायचं नाहीये, नवीन कॅल्सी घ्यायचं आहे, 1600 रुपये इन्व्हेस्ट करायचे. आपल्याला क्लास 1ची पोस्ट पण पाहिजे असते आणि पैसे पण इन्व्हेस्ट करायचे नाही, याचं त्याचं उधार आणायचं आणि पेपरच्या वेळेस त्यांनी धोका दिला तर मग विषय अवघड होऊन जातो. स्वतः घेऊन टाकायचं मित्रांनो. आता हे 2 इक्वेशन 2 अननोन आपल्याला कॅल्सीवर टाकायचे. जुनं कॅल्सी असेल तुमच्याकडे तर त्याला मस्त क्लिअर करून घ्यायचं, शिफ्ट आणि मोड दाबायचं आणि 3 इज इक्वल टू करायचं. आता मोड 1 2 3दा दाबायचं, इक्वेशन सिलेक्ट करायचं. किती अननोन आहे 2 अननोन आहे म्हणजे 2 सिलेक्ट करायचा. A1 तुम्ही 12 टाका, B1 तुम्ही 3 टाका,
C1 तुम्ही -435 टाका, A2 इकडे या 3 टाका, B2 11.33 टाका, C2 -511.4 टाका and your answer will be 226 -26.73. perfect. Your answer will be MC तुमचा किती आला -26.73 -26.73. ओके, तुमचा आन्सर आलाय मित्रांनो. आता तुम्हाला कसलीच गरज नाही, तुमचं उत्तर ऑलमोस्ट संपलेलं आहे. मी बाजूला होतो तेव्हा स्क्रीनशॉट काढून घेत चला. तुमचा इथे MC आलेला आहे. MC इज इक्वल टू -26.73 किलो न्यूटन डॉट मीटर. त्याच्यानंतर MD इज इक्वल टू -38.05 किलो न्यूटन डॉट मीटर. तुम्हाला MB माहिती आहे -80 किलो न्यूटन डॉट मीटर आणि तुम्हाला ME माहिती आहे -80 किलो न्यूटन डॉट मीटर. इथपर्यंत क्लिअर आहे का मला सांगा. इथपर्यंत जर क्लिअर असेल तर हे तुम्ही म्हणू शकता की या दोन आम्ही कशा काढल्या, बाय युजिंग कॅल्क्युलेटरचा यूज करून काढल्या. आणि या आपल्या लहानपणीचा विषय आपल्याला ते असंही येऊ शकतं. सरळ सरळ मुवमेंट आपल्याला घ्यायचे आहे. ओके, इथपर्यंत कळालं का मला सांगा. इथपर्यंत कळालं असेल तर आपल्याला डायरेक्ट बेंडिंग मुवमेंट डायग्राम काढायची आहे. ती इझी मित्रांनो तुम्हाला येऊन जाईल. त्याच्यानंतर तुमचं सर्वात पहिला हे झाल्यानंतर बेंडिंग मुवमेंट डायग्राम मला तुम्ही काढून दाखवायची आहे. माझा नंबर थंबनेलवर असेल, मला व्हॉट्सॲप करायचा. आपल्या वेबसाईटवर जाऊन तिथे डिस्कशन ग्रुप आहे किंवा टेलिग्राम चॅनलवर डिस्कशन ग्रुप आहे. याची बेंडिंग मुवमेंट डायग्राम मला काढून दाखवायची, SFD पण काढून दाखवायची. आपल्याला विचारले नाहीये. ह्या क्वेश्चनमध्ये 10 मार्काला आपल्याला फक्त सांगितलंय की मुवमेंटची व्हॅल्यू काढा. त्यांनी असं पण सांगितलं नाही बेंडिंग मुवमेंट ड्रॉ करा. ओके, तरीही तुम्ही ती काढायची आहे, मला सेंड करायची आहे. मी चेक करून तुम्हाला तिथे सांगणार. ओके, किंवा आपल्या डिस्कशन ग्रुपमध्ये मी याची बेंडिंग मुवमेंट डायग्राम तुम्हाला टाकून देईल. काय अवघड नाही मित्रांनो, अतिशय सोपी आहे. तुम्हाला काय करायचं आहे, इथंच काढून दाखवतो मी. इथे तुमच्याकडे ऑलरेडी मुवमेंट तुम्हाला भेटलेली आहे. 80ची मुवमेंट भेटली, इथे -80 भेटलेली आहे बरोबर. त्याच्यानंतर इथे मुवमेंट ॲट C तुम्हाला किती भेटली आहे -26.73 तुम्हाला भेटली. मुवमेंट ॲट D किती भेटली आहे -38.05 भेटली आणि ही -80 भेटलेली. ओके, अतिशय सोपी डायग्राम येणार आहे मित्रांनो, काही जास्त त्याच्यात रॉकेट सायन्स येणार नाही. मुवमेंट ॲट B -80 दिलेली आहे. ओके, मग आता सर्वात पहिले मी BCD वाली तुम्हाला काढतो, BCD, आणि त्याच्यानंतर पुढची काढू. आता C पॉइंटला आपल्याला C पॉइंटला किती दिली त्यांनी 26.73. त्यानंतर D पॉइंटला किती दिली आहे 38.05. त्याच्यानंतर E पॉइंटला -80 आहे आणि इकडं पण B पॉइंटला, अरे एक राहिला का रे आपला, किती मुवमेंट यायला पाहिजे, हां CD ची यायला पाहिजे ना. B आणि E ची आपल्याला आलेली ना ऑलरेडी, बरोबर आहे. B आणि E ची आलेली आहे, इथं -80 दिलेली. ओके, तर मग ह्या वाल्या ज्या मुवमेंट आहे त्या तुम्ही अशा दाखवू शकता. ही थोडी वरती घ्या. ओके, 38.05 ही अशी. ओके, त्याच्यानंतर E पॉइंटला आता बघा, आता ह्या पॉइंटला आपल्याला इथं 0 दाखवता नाही येणार, त्याच्यामुळे -80 तुम्हाला दाखवावं लागेल. हा F, हा इकडं F आहे, याची इथून एवढी मुवमेंट -80 आहे. मग एकतर ती खाली दाखवा कॅन्टिलिव्हर असल्यामुळे अशी खाली दाखवा. ओके, किंवा तुम्ही तिथंच -80 दाखवू शकतात. ही अशी दाखवा, इथे ही अशी दाखवली तरी चालणार आहे. C, D आणि E ही इकडं अशी येणार मित्रांनो. व्यवस्थित चला, मीच काढून देतो तुम्हाला, परत तुमचं कन्फ्युजन व्हायचं.
काय हरकत नाही, अतिशय सोपी डायग्राम आहे मित्रांनो, काही लोड घ्यायचा नाही आपल्याला. पॉइंट मार्क करायचे. हा ए पॉइंट आहे, हा बी पॉइंट आहे, हा सी पॉइंट आहे, हा डी पॉइंट आहे, हा ई पॉइंट आहे आणि हा एफ पॉइंट आहे. आता इथून आपल्याला डायरेक्ट 80 वाली दिलेली आहे. ओके, ती सध्यापुरता बाजूला ठेवतो मी. बी पॉइंटला आपल्याला -80 मुवमेंट आहे. सी पॉइंटची मुवमेंट -26.73 आहे. डी पॉइंटची मुवमेंट त्याच्याच वरती घ्या, -38.05. आता ई आणि बीला आपल्याला -80 मुवमेंट दिलेली. ई आणि बीला आपल्याला -80 दिलेली. ओके, मग आता ती -80 कोणती आहे? ती फिक्स इंटरनल सपोर्टवाली नाही आहे. ती कोणती मुवमेंट आहे तुम्हाला? ती ओव्हरहँगवाली मुवमेंट आहे. ओके, म्हणजे ती तुम्हाला खाली दाखवावं लागेल. ही अशी पॉइंट लोड UDL असल्यामुळे ही अशी जाईल इकडे. ओके, त्याच्यानंतर आता बी पॉइंटला आपल्याला -80 दाखवायची आहे. ती आपण इथं दाखवू शकतो -80 अशी. त्याच्यानंतर इथून सरळ वरती जाईल, जो की पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर राहील. परत एकदा ही इथे जोडून घ्या अशी. त्याच्यानंतर ई पॉइंटला सुद्धा डीला आलेली ई पॉइंटला सुद्धा आपल्याला -80 दाखवावं लागेल. याच्याच लाईनीत घ्यावं लागेल ती. ई पॉइंटला सुद्धा -80 घ्यावं लागेल. 80 किलोन्यूटन डॉट मीटर. ओके, ही झाली -80 निगेटिव्ह. याला तुम्ही वरती दाखवू शकतात, काय हरकत नाही. आणि इथून तुम्हाला फक्त त्याला वेगळी दाखवायची आणि इथून तुम्हाला ही जॉईंट करावं लागेल. आता ही परत एकदा UDL असल्यामुळे तुमची डायग्राम अशी येणार आणि इकडे पॉइंट लोड असल्यामुळे डायग्राम अशी येणार. ओके, इथे तुमचा कॉन्ट्राफ्लेक्चरचा पॉइंट येईल, इथे तुमचा CFचा पॉइंट येईल. ओके, अशी काहीतरी डायग्राम तुम्हाला दाखवावं लागेल. ठीक आहे, आपण याला डायरेक्ट इकडे जोडू शकत नाही मित्रांनो. त्याचा अर्थ ती डायरेक्ट 0 होऊन जाते त्या ठिकाणी, ह्या पॉइंटला बी. पण बीला आपल्याला -80 दाखवायची, म्हणजे ही इकडे दाखवावं लागेल. त्याच्यानंतर ही आपल्याला इकडे दाखवावं लागेल. किलोन्यूटन डॉट मीटर. ओके, आणि ही झाली तुमची BMD इन किलोन्यूटन डॉट मीटर. आता इथे तुमच्या माहितीसाठी UDL असल्यामुळे B to C स्पॅनमध्ये पण UDL आहे. इथं सेकंड डिग्री कर्व लिहा, इथं सेकंड डिग्री कर्व लिहा, इथं सेकंड डिग्री कर्व लिहा, इथे फर्स्ट डिग्री लिहा, इथे फर्स्ट डिग्री लिहा. म्हणजे कोणी तुम्हाला बोलणार नाही की अरे हे स्ट्रेट आहे का कसं आहे. ओके, क्लिअर आहे का मला सांगा. डायग्राम तुम्हाला काढायला लावली होती पण मीच तुम्हाला काढून दिली. कॉन्ट्राफ्लेक्चरचे 2 पॉईंट येतील, ते 2 पॉईंट आपल्याला दाखवावं लागतील, जे की तुमचे कुठे येणार आहे? इथे येतील आणि इकडे येतील. ओके, परफेक्ट. चला, डायग्राम कळाली का मित्रांनो? सगळ्यांना सांगा. तुम्हाला शिअर फोर्स डायग्राम काढायची. आता सर्वात महत्त्वाचं SFD तुम्हाला आता याची काढायची. ओके, SFD कशी काढणार? मुवमेंट अप्लाय करा इथं आणि आपला नॉर्मल एक तर स्पॅन तोडा, नाही तर त्याच्यावरच तुम्ही हुशार असणार आणि नक्कीच तुम्ही हुशार आहे तर त्याच्यावरच तुम्हाला RRB काढा आणि मला SFD ड्रॉ करून आपल्या टेलिग्रामच्या डिस्कशन ग्रुपवर तुम्ही SFD याची पाठवा. ओके, किंवा याच्यात कोणाला डाऊट असेल, कोणाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल, कोणाचं ऐकलं असेल अरे ही डायग्राम चुकलेली आहे अशी नाही, असं काहीच नाही मित्रांनो. बरोबर डायग्राम आहे. माझ्याशी संपर्क साधू शकता. आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक तिथे दिलेली आहे. त्या ग्रुपमध्ये जा, तिथे जॉईंट व्हा, डिस्कशन ग्रुप पण जॉईन करा आणि तिथे मला विचारा. तुम्हाला विथ प्रूफ मी ही डायग्राम दाखवून देईल, विथ डेरिवेशन ही डायग्राम दाखवून देईल. डेरिवेशन करायची गरज नाहीये. चला, इथपर्यंत कळालं का? इथपर्यंत जर कळालं असेल मित्रांनो तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अतिशय सोपा पण थोडासा अवघड दिसणारा प्रॉब्लेम होता. SS भाविकट्टी सरांचे रेफरन्स बुक मधला प्रॉब्लेम आहे. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. जर ओव्हरहँग आला तर तुम्हाला अशा प्रकारे करावं लागेल ते आणि अशाच प्रकारे तुम्हाला सोल्युशन द्यावं लागेल, तेव्हाच MPSC तुम्हाला 10 मार्क देणार. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत
पोचवा, त्यांना सांगा सबस्क्राईब करायला. आणि सर्वात महत्त्वाचं, जय हिंद, जय महाराष्ट्र.